लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुमाला, पंढरपूर। पंढरपूर आणि परिसरातील शेतकऱ्यांचा राजवाडा असा लौकिक असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे 3 गोडाऊन शिखर बँकेने सील केले आहेत। शिखर बँकेच्या देणे असलेल्या कर्जापोटी शिखर बँकेने ही कारवाई केली असून विठ्ठल कारखान्याच्या सभासदांसाठी ही दुर्दैवी बातमी आहे। गेले काही वर्षांपासून बंद असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना विद्यमान चेअरमन अभिजित पाटील यांनी सत्ता परिवर्तन करत चालू केला आणि सलग 2 हंगाम यशस्वी पार पाडले। चालू हंगामात तर तब्बल 8 वर्षांनंतर 10 लाखापेक्षा जास्त गाळप करून या कारखान्याने जिल्ह्यात विक्रम केला। तसेच ऊस दराबाबतही कारखान्याने 3000चा दर दिल्याने कारखाना आता गतवैभव प्राप्त करेल असे वाटत असतानाच कारखान्यावर असलेल्या थकीत कर्जापोटी शिखर बँकेने ही कारवाई केल्याने परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे। दरम्यान कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी ही कारवाई दबावापोटी झाली असून सभासद शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही, मी कारखान्याला काही सुद्धा होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे। आपल्या विठ्ठल सहकारी साखर कारखानाच्या वरती आज अचानकरित्या राज्य सहकारी बँकेने त्या ठिकाणी 3 गोडाऊन जप्त केलेत आणि मी आत्ताच त्या ठिकाणी पोहोचलो। आज शरदचंद्र पवार साहेबांचा माढा लोकसभेमध्ये त्या ठिकाणी करमाळ्यामध्ये नारायणराव पाटील यांच्या प्रवेशाचा आणि प्रचार सभा होती, तिथं होतो। अचानक फोन आला आणि मी त्या ठिकाणी आलो तर आत्ता बँकेची कारवाई त्या ठिकाणी होते। 2-3 महिन्यापासून 4 महिन्यापासून बँकेची कारवाई सुरू होती। आम्ही DRT कोर्टात देखील गेलो होतो, परंतु काल अचानकरित्या बँकेने कोर्टाने स्टे उठवला आणि तडकाफडकी येऊन आज गोडाऊन सील केलेत। त्यामुळं बँकेने त्या ठिकाणी आज अचानक ही भूमिका घेतल्यामुळं त्या ठिकाणी आता शेतकऱ्याची ऊसाची बिलं ही देण्यासाठी आता काहीतरी अडचणीत आणण्याचा आणि यातून काहीतरी कारखाना अडचणीत आणावा अशी भूमिका या ठिकाणी घेतल्यासारखं वाटते। किती कोटीचं कारखान्यावर कर्ज होतं? साधारण जुन्या संचालक मंडळाने आम्ही निवडून आल्यापासून 1 रुपया कर्ज घेतलं नाही। जुन्या सगळ्या संचालकांनी जे कर्ज घेतलं होतं आणि थकवलं होतं। राज्य सहकारी बँकेचं आता 430 कोटीपेक्षा जास्त काहीतरी कर्ज आहे आणि त्याच्यासाठी कारवाई झाली। राजकीय दबावातून ही कारवाई होत असेल आता आपल्याला मी ते वेगळं सांगायची गरज नाही। तर लोकसभेची निवडणूक सुरू असताना अशी कारवाई होणं हे देखील आपण सगळ्यांनी त्याच समजून घेण्यासारखा विषय आहे, परंतु आम्ही त्या ठिकाणी ह्याच्यावर देखील मार्ग काढू। वकिलांशी बोलतोय, त्या ठिकाणी प्रत्येकाशी बोलून त्या ठिकाणी बँकेशी अधिकाऱ्याशी बोलून काय मार्ग निघतो बघ। किती साखर शिल्लक आहे नक्की आकडा माहित नाही, परंतु लाखभर पोती असतील। शेतकऱ्याला काय आव्हान करा? शेतकऱ्यांनी काही काळजी करू नये। या ठिकाणी आम्ही शेतकऱ्याची सगळी ऊसाची बिलं देऊ। आम्ही त्या 2 दिवसात त्या ठिकाणी तोडगा काढू आणि त्या ठिकाणी कारखान्याच्या सगळ्या सभासदांना एवढंच या निमित्तानं वचन देतो की वेळ पडली तर आम्ही स्वतःला गहाण ठेवू। मी स्वतःला गहाण ठेवतो, काही किंमत मोजावी लागली, काही निर्णय घ्यावा लागले, काही करावं लागलं तर त्या ठिकाणी करू, पण शेतकऱ्याचा हा विठ्ठल कारखाना हा वाचला पाहिजे, चालला पाहिजे आणि जिल्ह्याची दाराची स्पर्धा टिकली पाहिजे, यासाठी आम्ही आमच्या जीवाचं रान करू। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।